नागपूर जिल्ह्यातील 580 बोगस शिक्षक भरती प्रकरणात धक्कादायक आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केला। 2016 मध्ये सेवानिवृत्त आणि त्यानंतर काही दिवसांत निधन झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या बोगस सहीचा वापर करून 100 शिक्षकांची भरती करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आहे। 2016 ते 2024 या काळातल्या या भरती आहेत। विशेष म्हणजे नैताम यांची सही वापरण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती बॅक डेट म्हणजेच 2016 आधीची दाखवण्यात आली असा आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केला। नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदावर सोमेश्वर नेताम नावाचे व्यक्ती कार्यरत होते। त्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी म्हणजे 2016 मध्ये सेवानिवृत्तीच्या दिवशी अँटी करप्शनने धाड टाकून त्यांना पकडलं होतं। त्यांच्या घरून मोठी रक्कम जप्त केली होती। त्यानंतर त्यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या मरणानंतर त्यांच्या सहीचे ॲप्रुव्हल ऑर्डर बोगस शिक्षक नियुक्तीच्या संदर्भातले सतत काढणं सुरू होतं आणि माझी माहिती अशी आहे की 2024 पर्यंत त्यांच्या सहीचे बोगस आदेश काढले गेले। एबीपी माझाच्या या बातमीवर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनीही दुजोरा दिला। एवढंच नाही तर बॅक डेटमध्ये नियुक्ती देताना त्या शिक्षकाचा पूर्वलक्षी प्रभावानं निघणारा पगार भ्रष्ट मंडळी आपापसात वाटून घ्यायची असा दावाही त्यांनी केला। जिल्हा परिषदेत कार्यरत असताना ही बाब लक्षात आली। त्यानंतर स्थायी आणि विषय समितीच्या बैठकांमध्ये हा घोटाळा उघड करत चौकशीची मागणी केली होती, परंतु जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींऐवजी शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली, पण सत्य कधीच समोर आलं नसल्याचं कुंदा राऊत म्हणाल्या। आम्ही जेव्हा जिल्हा परिषद असताना आमच्या लक्षात आलं आणि आम्ही पण याच्या चौकशा लावण्यासाठी जिल्हा परिषदच्या स्थायी समिती जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण समितीमध्ये हा विषय सुद्धा आला होता आणि आम्ही जिल्हा परिषद लेवलवर याच्या चौकशा लावणारच होतो। परंतु जे डेप्टी डायरेक्टर नराड जे आता ज्यांना अटक झालेली आहे आणि ते ह्या प्रकरणात इन्व्हॉल्व होते, त्यांनी हे प्रकरण स्वतःकडे घेतलं। जिल्हा परिषदला चौकशा लावू दिल्या नाही, स्वतःकडे घेतलं आणि स्वतःच चौकशा लावल्या स्वतःच्या अध्यक्ष खाली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।